श्रीराम. आज आपण बोलणार आहोत नामाचा अनुभव. एक असा अनुभव जो शब्दात मावणारा नाही, पण ज्याचा प्रभाव आयुष्यभर साथ देतो. नामाचा अनुभव म्हणजे काय? नामाचा अनुभव काही भौतिक गोष्ट मिळवण्यासारखा नाही. तो केवळ अनुभवायचा असतो, खोल आत आपल्या अस्तित्वाच्या मुळाशी. नाम आपल्या मुखी आलं की तो अनुभव सुरूच झाला समजावा. आपण ज्या प्रमाणात भगवंताचं नाम घेतो त्या प्रमाणातच आपल्याला त्या नामाचा अनुभव येतो. अखंड नामस्मरण सुरू झालं की देहभान विसरलं जातं आणि मगच आपल्याला समजतं मी कोण आहे. हे ओळखण्यासाठी सुरुवात वाचेने करावी लागते. आपलं मन लगेच तयार होत नाही, त्यामुळे सुरुवातीला वाचा, म्हणजे जिभेने नाम घ्यायचं. हळूहळू ते मनात रुजतं आणि मग मनातलं नाम सुरू होतं. नाम घेता घेता जेव्हा देहाचा विसर पडतो तेव्हा मी कोण आणि देव कोण याचं उत्तर आपोआप मिळतं. नामाचा नाद लागला की दुःखाची जाणीव कमी होते. मग दुःख आहे तरी काय बिघडलं? जसं काळोख्या रात्री काठीचा आधार असतो, तसंच संसारात नामाचं महत्त्व आहे. नामामुळे मोह, लोभ, राग, ईर्ष्या हे सगळं ओळखता येतं आणि त्यापासून स्वतःला वाचवता येतं. जसं तुपाजवळ विस्तव ठेवलं की ते वितळतं, तसंच मनात नामाची शेगडी पेटवली की अभिमान वितळतो. हाच खरा नामाचा अनुभव. पण लोक काय करतात? नामाबद्दल ऐकतात पण मनात झिरपत नाही. झिरपलं तरी कृतीत येत नाही. अडचणी येतातच, पण त्याच्यातही नाम घेता येतं. त्यामुळे नाम न घेण्याच्या सबबी सांगू नका, कारण सबब सांगितली की लबाडी सुरू होते. लबाडीतून आळस येतो आणि आळसातून आपला आध्यात्मिक नाश होतो. आपण रोज उठल्यावर स्नानाआधी का असेना भगवंताचं नाम घ्या. त्यासाठी कोणतंही बंधन नाही. अखंड नामस्मरण करणं हेच खरं सोहळं. उपासना कोणतीही असो, ती नामाशिवाय पूर्ण होत नाही. जसं जगात अन्न वेगवेगळं असतं तरी पचवायला पाणी लागतं, तसंच उपासनेला पचवायला नाम लागतं. म्हणून नाम घ्या. कितीही कठीण प्रसंग आला तरी नामस्मरण सोडू नका. त्यातूनच परमात्मा तुमचा हात धरतो. आजच एक निर्धार करा नामस्मरणाचा. हेच जीवनाचं खरं बळ आहे. हेच आत्म्याचं अन्न आहे. अशाच माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.